नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते पडलेले आहे. मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे हप्ते पडलेले आहे, पण त्यांना ते माहितीच नाही कोणत्या बँक अकाउंटमध्ये गेले. मित्रांनो, अचानकमध्ये फेब्रुवारी मध्ये मित्रांनो काही शेतकऱ्यांचं बँक सीडिंग जे आहे ते ऑटोमॅटिकली दुसऱ्या बँकेला लिंक झालेलं आहे आणि अशामुळे मित्रांनो त्यांना आता त्यांचे पैसे कोणत्या बँकेत गेले हे माहीत नाही. तर हे कशाप्रकारे चेक करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर यायचं आहे. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथं बेनिफिशरी स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो लाल कलरमध्ये. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन ऑप्शन ओपन होईल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सर्च बाय रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबरनं तुम्ही इथं तुमचं स्टेटस पाहू शकता. रजिस्ट्रेशन नंबर नसेल मित्रांनो तो कशाप्रकारे काढायचा याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो पाहून बनवा. जर का तुमचा मोबाईल नंबर मित्रांनो तुम्ही KYC करताना रजिस्टर केलेला असेल तर तो सुद्धा टाकून तुम्ही इथं स्टेटस पाहू शकता. तर मित्रांनो, सर्वात अगोदर इथं रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर जे ऑप्शन तुम्ही निवडाल ते टाका. त्यानंतर हा कॅप्चा टाकून गेट डेटावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण तुमची जे प्रोफाईल ओपन होईल, तुमचं नाव वगैरे, तुमचं राज्य, तुमचं गाव, तुमचा मोबाईल नंबर, संपूर्ण तुमची माहिती इथं ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली इथं तुम्ही फक्त फंड डिटेल्स इथं तुम्हाला दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टेटस पाहू शकता. मित्रांनो, तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट सक्सेस झालेली आहे. कोणत्या बँकेत गेलेली आहे त्या बँकेचं इथं नावसुद्धा आहे. कोणत्या तारखेला गेलेली आहे ते सुद्धा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो सेकंड आणि थर्ड म्हणजे मित्रांनो आत्ता पडलेली मागची जी दुसरी आणि तिसरी इन्स्टॉलमेंट आहे ती सुद्धा इथं सक्सेस दाखवत आहे आणि त्या बँकेचं नावसुद्धा दाखवत आहे. कोणत्या तारखेला पडली ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या आता तुमच्या नमो शेतकरी योजनेचे किंवा PM किसान योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले याची माहिती सविस्तर पाहू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.